तालुक्यातील जिते गावाजवळ बांधण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांच्या हस्ते करण्यात आले। परिवहन खात्याच्या उपाययोजनांमुळे गेल्या वर्षभरातील राज्यातील अपघातांची संख्या घटली असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी पेन तालुक्यातील जिते येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्ता सुरक्षा हॉल व कार्यालयीन इमारतीचा उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले। यावेळी व्यासपीठावर परिवहन आयुक्त विवेक भीमनवर, सहाय्यक परिवहन अधिकारी भरत कळसकर, विद्यासागर दयामुखी, पेन येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, JSW कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आत्माराम बेटकेकर, पेन परिवहन कार्यालयातील अनिल पाटील, माधव सूर्यवंशी, किरण पाटील, शशिकांत तिरसे, विजय पाटील, हरीश बेकावडे आदी मान्यवर उपस्थित होते। यापुढे बोलताना विवेक भीमनवर म्हणाले की आज पेन मध्ये परिवहन कार्यालयाची ही चांगली वास्तू उभी राहिली असून या वास्तूमुळे एक आदर्श ठेवला आहे। लोकसहभागातून उभी राहिलेली ही वास्तू महत्त्वाची आहे। जनतेची सुरक्षितता व्हावी हे या कार्यालयाचे काम आहे असे सांगून भारतात व राज्यात अपघातात दरवर्षी हजारो अपघात होतात, त्यात शेकडो जण मृत्युमुखी पडतात। जायबंदी होतात, त्यासाठी रस्ता सुरक्षितता अभियान घेतले जाते, उपाययोजना केल्या जात आहेत। तर 84% अपघात हे चालकांच्या चुकीमुळे होतात। त्यामुळे भविष्यात लायसन्स देताना कडक धोरण राबवण्यात येणार आहे। परिवहन कार्यालयामार्फत 27 सेवेसाठी कार्यालयात येण्याची गरज नाही। शासनाच्या या सेवांचा लाभ घ्या, त्यामुळे आम्हाला चांगली सेवा देता येईल। सक्षम विभाग आहे, रस्ता सुरक्षितता अभियान यशस्वी होईल। चांगले संबंध ठेवले तर जनतेचेही सहकार्य मिळते। समाजसेवेत जे सुख मिळते ते इतर कशात मिळत नाही असे सांगून त्यांनी या कार्याला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले। तर भरत कळसकर यांनी रायगड जिल्हा चांगले उत्पन्न देणारा जिल्हा आहे, आज स्वतःची जागा मिळाली आहे, इमारत उभी राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। यावेळी विद्यासागर हिरेमुखी, अनिल पाटील, विजय पाटील, हरीश बेकावडे यांनीही आपले विचार मांडले। प्रास्ताविकात परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी ही इमारत उभी राहिली हे आनंदाची बाब आहे। लवकरच येथे सुसज्ज इमारत उभी केली जाईल असल्याचेही सांगितले। याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट आपण राज्यामध्ये पहिल्यांदा करतो आहे। शेवटी इतके करोडो वाहनं जेव्हा रस्त्यावर असतात, आपल्या राज्यात जवळपास 4 लाख किलोमीटरचे रस्ते आहेत आणि 3 कोटीच्या आसपास वाहनं आहेत। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एखादी व्यक्ती उभी राहून आपण रोड एन्फोर्समेंट करू शकत नाही आणि म्हणून आम्ही आता त्याला आपण इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतो, ITMS। शासन म्हणजे एक मोठं हत्ती आहे आणि हजारो कोटीचे कामं होत असतात। शेकडो विभाग आहेत, सगळ्या विभागांच्या बिल्डिंग बनत असतात। सार्वजनिक बांधकाम खात्यासारखे खातं आहे जे हजारो कोटीचे कामं करत असतं। परंतु या सगळ्यांमध्ये जे वेगळं उठून दिसतं ते लोकसहभागातून झालेलं हे जे कार्यालय आहे पेनचं, त्यांनी निश्चितपणे संपूर्ण राज्यामध्ये आपला एक आदर्श ठेवला आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रदीप मोकल, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।